कल्याण लोकसभा क्षेत्र तसं मुंबईच्या जवळ आहे, पण तरीही मुंबईपासून खूप दूर आहे अशी स्थिती या क्षेत्रातल्या शहरांची होती। आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या शहरांना ठाणे, नवी मुंबई आणि नवी मुंबई सारख्या उपनगरांशी असलेली कनेक्टिव्हिटी। मात्र या परिसरातील मुंबईत नोकरीनिमित्त जाणारे चाकरमानी, शिक्षणाच्या निमित्तानं जाणारे विद्यार्थी आणि इतर कामानिमित्त मुंबईत जाणारे नागरिक यांची ससे होलपट आणि मनस्ताप आता कमी होणार आहे। या केवळ कल्पनेनं सुद्धा एक समाधानाची भावना निर्माण होतीये। 12 म्हणजे एक तप, म्हणजे 12 वर्ष। त्यामुळे कल्याण तळोजा मेट्रो 12 ही 12 वर्ष रखडणार की काय अशी भीती सुरुवातीला होती, पण अशक्य ते शक्य करून दाखवायचं ही जणू या महायुतीची रीतच आहे। मेट्रो 12 या उन्नत मेट्रो मार्गाच्या मार्गिकेच्या बांधकामाला रविवारी मुख्यमंत्री माननीय रामदास श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात भूमिपूजन करत सुरुवात करण्यात आली। यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। MMRDAच्या माध्यमातून याची उभारणी करण्यात येत असून यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सातत्यानं बैठका घेण्याबरोबर पत्रव्यवहार केला होता। यामुळेच आज मेट्रो 12 ची पायाभरणी झाली। मेट्रो 12 मुळे कल्याण लोकसभेसह आसपासच्या शहरांच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून जाणार असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। कल्याण तळोजा हा देशातील सर्वात मोठ्या लांबीचा असा मेट्रो मार्ग आहे। MMRDAच्या 337 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील हा एक महत्वाचा प्रकल्प आहे। कल्याण तळोजा असा हा मार्ग असून या मार्गावर 19 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे। APMC कल्याण, गणेशनगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली MIDC, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसारवे डेपो, पिसारवे आणि तळोजा ही स्थानक आहेत। मुंबईतील गर्दीच्या स्थानकात जीवाच्या आकांतानं लोकलच्या दरवाजाला लोंबकळणारे नागरिक, लोकलमध्ये शिरल्यावर किमान पाय ठेवायला जागा मिळावी म्हणून गर्दीच्या रेट्याला सामोरे जाणारे चाकरमानी यांची या रोजच्या व्यापातून सुटका व्हावी, त्यांनी आरामात प्रवास करत कुटुंबात परतावं, ताजतवानं राहावं, हेच आता स्वप्न आहे। तर शहरी भागासह ग्रामीण भागातूनही जाणारा हा पहिलाच मेट्रो मार्ग आहे। यासाठी 5,865 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। या मार्गामुळे ठाणे भिवंडी येथील प्रवासी कल्याणपर्यंत येऊ शकतील आणि पुढे तळोजा मार्गे नवी मुंबई मेट्रोपर्यंत पोहोचू शकतील। भविष्यात मेट्रो 14 अर्थात बदलापूर मेट्रोची उभारणी झाल्यानंतर अंबरनाथ बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांशी जोडला जाईल। मेट्रो 5 ची संलग्नता मुंबई मेट्रोशी असल्यानं रेल्वे प्रवास सोडून मेट्रोनं मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासारखी शहरं गाठता येणार आहेत। हे स्वप्न गाठणंही आता फार दूर नाही।